नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपला ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आपण काल एकविरेवरनं महाबळेश्वरला आलेलो. आज आपला तिसरा दिवस आहे आणि आता आपण जातो आहे पॉईंट बघायला. आता आपण तयारी वगैरे करून पॉईंट बघण्यासाठी जातो आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चला जाऊया आणि पॉईंट बघूया. तर आता आपण आलो आहे केटस पॉईंटला आणि इथे 2-3 पॉईंट आहेत, ते पण आपण बघणार आहे. तर आपण आता केटस पॉईंटला आलो आहे. इथे थोडं नाश्ता वगैरे करून आपण नंतर पॉईंट फिरूया. चला. तर आत्ता आपण आहे केटस पॉईंटच्या पार्किंगमध्ये बघू शकताय. भरपूर मोठी पार्किंग आहे आणि समोर बघू शकता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे. तर आपण आता जातो आहे केटस पॉईंटच्या दिशेने. त्याच्या आधी आपण इथे नाश्ता करणार आहे बाबाज कॅफेमध्ये. समोर बघू शकताय बाबाज कॅफे, फार फेमस कॅफे. इथे बरेच सेलिब्रिटी लोक आईस्क्रीम खाऊन गेलेले आहेत. तर आता आपण नाश्ता करण्यासाठी बसलोय, बघू शकताय. थोडा आता आपण इथून नाश्ता वगैरे करणार आहे. तर आपण आता नाश्ता करतो, नंतर आपण पॉईंट बघायला जाऊया. बघू शकता भरपूर सेलिब्रिटी लोकांचे फोटो लागलेले आहेत. बाबा आईस्क्रीममध्ये बरेच सेलिब्रिटी लोक आईस्क्रीम खाऊन गेलेले आहेत. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम फार फेमस कॅफे आहे. बघू शकता बाहेरही बॅनर लागलेले आहेत. बघू शकता भरपूर सेलिब्रिटी कॅफेमध्ये येऊन गेलेले आहेत. स्वतः अमिताभ बच्चननी इथे आईस्क्रीम खाऊन गेलेले आहेत. आणि आता आपण जातोय पॉईंटच्या दिशेने. बघू शकताय इथे तुम्ही लहान मुलांना गाड्या वगैरे खेळायला आहेत, फोटो वगैरे काढू शकताय तुम्ही इथे. इथे बरेच असे खेळण्याच्या वस्तू आहेत. बघू शकता इथे तुम्हाला लटकायचं आहे 2 मिनटं, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी टॉय वगैरे गिफ्ट मिळणार. आणि ही आहे. तर तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये सांगा ही बाईक तुम्ही कुठे बघितले. ही कुठे बघितली ते मी तुम्हाला थोड्या वेळेला सांगणारच आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा ही बाईक तुम्ही कुठे बघितलेली आहे. आणि तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवतोय. बघू शकता इथे तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय. तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवतोय. बघू शकताय समोर धरण आहे. तर बघू शकता हीच ती बाईक आहे जी गोलमाल अगेनमध्ये गोलमाल अगेन या पिक्चरमध्ये यूज केलेली आहे. तर इथे ती फोटो काढण्यासाठी ठेवलेली आहे. ही तीच बाईक नाही, ही बनवलेली आहे. बघू शकताय. तर तुम्ही इथे फोटो काढू शकताय. इथे तुम्ही लटकू शकताय. 2 मिनटं तुम्हाला लटकायचं आहे आणि इथे व्हिडिओ बनवू शकताय तुम्ही कॅमेऱ्यासमोर. आणि समोर बघू शकताय स्वरा फुगे फोडत आहे. 6 फुगे फोडले तर एक टॉय फ्री मिळेल. पण स्वराचा एक निशाणा चुकलेला आहे, त्याच्यामुळे मिशन फेल गेलेलं आहे. तर आता आपण जातो मेन पॉईंटच्या दिशेने. बघू शकताय तर इथून काय नजारा दिसतोय बघूया आपण आता. आपण केटस पॉईंटला आहे. बघू शकताय समोर सुंदर असा नजारा बघू शकताय. आणि समोर बघू शकताय धरण आहे. मग दाखवणार आहे मी झूम करून. आणि या धरणाचं पाणी इथे जमा झालेलं आहे. बघू शकताय धरणातून सोडलेलं पाणी तिथे जमा होतोय. बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे. ह्या साईडला बघू शकताय सुंदर सुंदर नजारे महाबळेश्वरचे. बघू शकता सुंदर पॉईंट आहे. आणि समोर बघू शकता धरण. सुंदर असं धरण आहे. बघू शकताय
तुला झूम करून डिटेलमध्ये दाखवतोय. तर खाली दाखवतोय सुंदर असं मंदिर आहे, छोटंसं बघू शकताय. हे बघू शकता सुंदर असं मंदिर आहे. झूम करून तुम्हाला दाखवतोय मी. छोटंसं आहे पण छान आहे, सुंदर असं मंदिर. आणि हे धरण बघू शकताय. आणि इथून धरणातून पाणी सोडण्यासाठी बनवलेलं आहे. फार सुंदर व्ह्यू आहे, बघू शकताय. फार छान. आणि समोर बघू शकता एक मंदिर आहे जिथे ऋषी कपूरच्या पिक्चरची शूटिंग झालेली, गाण्याची, पिक्चरच्या गाण्याची. रामजी की निकली सवारी या गाण्याची शूटिंग झालेली आहे त्या मंदिरामध्ये. बघू शकता इथे पण काहीतरी बांधलेलं आहे. तर आपण झूम करून खालती काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता सुंदर नजारा. आणि खाली एक छोटंसं गाव आहे, बघू शकताय. हे बघू शकता एक छोटंसं एक गाव आहे. फार सुंदर. तर आपण आता इथे रील बनवतोय, बघू शकताय. आपण आता एक रील बनवतोय घोड्यावरची, त्याची शूटिंग चालू आहे आपली. आपली रील पण येईल फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर. तर आपण ते रील शूट करतोय. तुम्ही भरपूर रील बघितली असतील, या व्हायरल रील आहेत. तर आपण पण ही रील बनवून घेतोय. यूट्यूबलाही तुम्ही भरपूर रील बघितली असेल अशी. सध्या ट्रेंड चालू आहे या व्हिडिओचा. तर आपण स्टेटस पॉईंट बघितले आणि त्याच्या आजूबाजूचे पण पॉईंट बघितले. आणि आता आपण जातो रूमवर, जेवण बिवून आराम करून पुन्हा आपण फिरायला येणार आहे पॉईंट बघायला. चला जाऊया. आता आपण आलो आहे आराम चौकला. इथे आता बघूया आपण मच्छी वगैरे काय मिळते का बघूया. तर आता आपण आराम चौकला आलो आहे. तर समोर बघू शकता आराम चौक. तर आपण आता आराम चौकला आणि आपण आता इथून घेतो कोलंबी, बघू शकताय. चिकन खाऊन वैताग आलाय म्हणून आता आपण इथून कोलंबी घेणार आहे. तर आता आपण आलो आहे रूमवर. तर आता दुपारची वेळ झाली आणि ऊन खूप आहे. तर आता आपण इथे जेवण वगैरे बनवून जेवून थोडा आराम करणार आहे. आणि आराम केल्यानंतर आपण संध्याकाळी वेना लेकला जाणार आहे. तर संध्याकाळच्या वाजल्यात 5 आणि आपण जातो आता वेना लेकला. दुपारी आराम वगैरे करून आता आपण 5 वाजता निघालेलो आहे वेना लेकला. तर वेना लेकला जाऊन आपण बघूया काय काय करता येईल ते. त्याच्यानंतर कुठे जायचं ठरवूया. तर चला जाऊया वेना लेकला. तर आता आपण आलो वेना लेकला आणि बघू शकता पार्किंगमध्ये आपण गाडी लावलेली आहे. आणि आपण आता
वेनालेकला आलं आहे. आता बघूया वेनालेकला काय काय बघायला मिळतं ते. चला, बघू शकता पार्किंग इथे पण फुल आहे. सर्वीकडे पार्किंग फुल आहेत. खूप गर्दी आहे. तर आपण कशी बशा दोन्ही गाड्या पार्किंगला लावल्या. तर फायनली आपण वेनालेकच्या गेटवर पोहोचलेलो आणि बघू शकता वेनालेक. बघूया आता वेनालेकचा व्ह्यू. तर इथून वेनालेकची एंट्री आहे, बघू शकताय. वेनालेकला तुम्ही जाऊ शकताय. बाजूला तिकीट काउंटर आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. गर्दी बघू शकताय समोर. तुम्हाला जर बोटिंग करायचं असेल तर तुम्ही इथे तिकीट घेऊन तुम्ही बोटिंगला जाऊ शकताय. खूप गर्दी असते. तुम्हाला बोटिंग करायचं हे तुम्ही करू शकताय. बघू शकता वेनालेकचा खूपसूरत नजारा. तुम्हाला इकडे बोटिंग ऑप्शन आहे, तुम्ही इथे बोटिंग करू शकताय. महाबळेश्वरमधलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण वेनालेक. आता आपण आलो आहे वेनालेकला आणि वेनालेकमध्ये आपण जो घोड्यांचा पॉईंट आहे तिथे आलो आहे. पण पाऊस पडल्यामुळे सर्व चिखल झालेला आहे आणि सर्व पॉईंटची वाट लागलेली आहे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर बघू शकताय पूर्ण पाण्याने सर्व चिखल झालेला आहे. त्याच्यामुळे आता घोड्यावरचा बसण्याचा कार्यक्रम रद्द झालेला आहे. तर आपण अगोदर बसलेलो आहे, त्याच्यामुळे आता इथे नाही बसणार कारण पूर्ण किचड झालेलं आहे. बघू शकताय पावसाने किचड झालेलं आहे पूर्ण. आणि समोर बघू शकताय लोक फोटो काढत आहेत. आपण आता वेनालेकला आलेलो आहोत, बघितलं मेन पॉईंटला. तर बघूया आता इथे आपण बोटिंगचं काय ऑप्शन आहे ते करायचं आपण प्रयत्न करणार आहे. बघू शकता गर्दी बघू शकताय, भरपूर गर्दी आहे वेनालेकला. काय झालं अर्धाम, काय झालं? सुंदर असा नजारा आहे, बघू शकताय समोर. आता आपण वेनालेकला बोटिंगसाठी जात होतो, पण खूप तिकीट काढण्यासाठी खूप गर्दी आहे. बघू शकताय माझे तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काढायला भरपूर गर्दी आहे. तर बघूया आता तिकीट भेटतंय का. तर खूप गर्दी असल्या कारणाने आपण बोटिंग करायचं टाळलेलं आहे, कारण तिकीट काउंटरवर भरपूर गर्दी आहे. त्याच्यामुळे आपण आता बोटिंगला जात नाही. तर बघूया आता इथून आता पुढे कुठे जाता येईल ते. आणि आता आपण आलो आहे, बघू शकताय खाऊ गल्लीमध्ये. तर वेनालेकच्या बाजूलाच इथे भरपूर टपरे आहेत. टपऱ्यावर तुम्हाला पाहिजे ते खायला मिळेल. बघू शकताय मक्का वगैरे, पाणीपुरी, भेलपुरी सर्व तुम्हाला खायला मिळेल. भरपूर ऑप्शन आहेत खाण्यासाठी. इथे आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. तर आपलं वेनालेक बघून झालेलं आहे आणि आपण आता मार्केटमध्ये जातो आहे, कारण आपल्याला संध्याकाळी जेवणाचं पण काय काय घ्यायचं आहे. तर आता आपण मार्केटमध्ये जातो आहे, चला. तर बघू शकता वेनालेकचा रात्रीचा व्ह्यू. थोडा आता अंधार पडत चालला आहे आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू. सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता वेनालेकचा. आता थोड्याच वेळाने वेनालेक बंद होईल. तर आता आपण जातो आहे आपल्या गाडीच्या पार्किंगच्या दिशेने आणि इथे बघू शकताय पार्किंगच्या समोर तुमच्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही आहे. इथे तुम्हाला काय खायचं असेल ते पण खाऊ शकता. बघू शकता गेमचे भरपूर ऑप्शन आहेत इथे. आपण पण कोणता तरी गेम खेळणार आहे, बघू शकताय. आपण पण इथे कोणता तरी एक गेम खेळूया, कारण स्वराची जाम इच्छा आहे गेम खेळायची. बघूया आता कोणता गेम खेळता येईल. आपण बघतोय आता कोणता गेम खेळायचा तो. बघू शकता गर्दी बघू शकता मित्रांनो. आणि स्वराने गेम घेतलेला आहे, बघू शकताय 1000 पॉईंटचा. 1000 पॉईंटवर तुम्हाला थांबायचं आहे. बघू शकताय 995 पण गेलेला स्वराचा. अगोदरचा गेम आपला फेल गेलेला आहे आणि स्वरा आता पुन्हा रिंगांचा गेम खेळायला आलेले आहे.
आपण आता रिंगांचा गेम खेळतोय, बघू शकताय. हीच आपली छोटीशी मजा आपल्या फॅमिलीची. आपण आता दुसरा गेम खेळतोय, रिंग गेम. तर बघूयात या गेममध्ये आपल्याला काय सापडतंय. आणि हाही गेम आपला फेल. आता आपण पुन्हा मार्केटच्या पार्किंगमध्ये आलो आहे आणि आता आपण इथून मार्केटमध्ये जातो आहे. तर आपल्याला खरेदी पण काय करायची आहे ते करूया आणि जेवणाचं पण काय सामान घ्यायचं ते घेऊया. चला जाऊया मार्केटमध्ये.